तोंड देख रे पहिले यमा मारली अशी दाढीवाली होती का यमा मारली हा अशी दाढीवाली होती तू दे काय चावेस पका भाऊ आई साहेबांचा विजय असो धर्मेंद्रू तू गेलो होता तो कोचळे पिपी करा हो गंदा पडा तोंडला या आई साहेब आई साहेब ओ बाप हा 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 बरोबर आई साहेब तुम्हाला नानांनी बोलवलं बोलता येत नाही कशाला मध्ये मध्ये तोंड घालतो नाना म्हणे तुमच्या आई साहेबांना बोलवलं म्हणे तुम्ही सुमडी गिमडी फोट टाकू का मी कदाडी उपाडतो तू रे अरे नानी उसको बोलते मी आता ओ बोंबडे आहे हा बोबडे आहे हा त्याला बोलता येत नाही बाबा म्हणे तुमच्या आई साहेबांना तुरीत बोलवा म्हणे अरे बाळवीला तवरीत म्हणजे पटकन इलाय ते आऊन मी तूर कापायला जायला होतो ते तूर कापता कापता ते तूरच इला तवरीत बोलवलं नाही ना बाबा म्हणे तुमच्या आई साहेबांना मध्ये घालून आणा म्हणे अरे मध्ये म्हणजे समजत नाही काय साहेब तुम्हाला हा मागे मी पुढे तुम्ही मध्ये बाबाला जाऊन सांगा आई साहेब केस करून येतील तुला बोललो होतो मी ती बोलते कौबाई आहे म्हणलं बोलू नको बडबीना चला आता ती चापटली बरस का दिवाळी करत तुनावर करत का मनावर करत का नानावर केस करत बडबीना तुला चाल नाना कुत्र्याला पोट नाही का तू बडबीना ओ म्हणजे बाबल्या काढाचा बघलला केस रेडी राहिलो ना आपण तसं समजा नाना नाना आई साहेबांकडे गेलो नालायक मूर्ख नालायक काहीतरी आई साहेबांना गेलं वाटलं काहीतरी बोलला हा नालायक काहीतरी आई साहेबांना बरं वाईट काहीतरी एवढा वाकडा बोलला आई साहेब म्हणे जा म्हणे मेल्या मोठ्या माझ्या डोक्याला टेन्शन देतो म्हणे जा म्हणे मी केस करून येते म्हणे नाना आम्ही कोणाला काही बोलतो का आम्ही कोणाचं नाव घेतो का आम्ही किती गरीब आहे नाना काही बी करा कसं बी करा एवढा केस काढल्या सध्या चालणार भागवतीच्या चिंता करून घेतात तुम्हाला ऐकायला कमी येतं का रे तिची अंघोळ अध्ययन झाली असेल बाल फिरून कंगातले केस काढून येत असेल कंगवामधला केस का केस करणे म्हणजे डोकं विचारणे म्हणजे भांग पाडणे म्हणजे साडी नेसणे म्हणजे केस करणे म्हणजे डोकं विचारणे म्हणजे भांग पाडणे म्हणजे साडी घालणे म्हणजे जंपर नेसणे म्हणजे कुंकू लावणे म्हणजे टिकली लावणे म्हणजे साडी नेसणे म्हणजे घुंगरू बांधले म्हणजे नाच काम राजाची राणी घुंगरू घालून नाच काम करते तरी एंटन पुन्हा करते बोलता का शेंगा सोलता गाडगे महाराज कीर्तन चालू आहे काय सांगितलं तुम्हाला चालू शेतात फटक्यात जा तुम्ही बोलवतो आम्ही या आई साहेब रती वाढते पतियाली मंदिरा या नानी
हो आई साहेब हो आई नाना नाना बात ऐसी हो गई मैं अभी उधर से आ रहा था ना तो मी एक झगडं पाहिलं किसी का भानगड पाहिली अच्छा भानगड मग तुम्ही सोरेशन राहता काय कामाचं रे भानगड होती भानगड अरे मग त्या भानगडीत दड कशी गुढी मारायची नाही आजूबाजूला करायचं शांततेचं स्थान द्यायचं नाही. हा तुमचा स्वधर्म आहे माणूस नाही राहते ना काय केली तुम्ही आणि मग मध मागे पडी जातो पण ते दुसरा लोकच नाही होती कुणाची रे बापरे कुत्रा कुत्री कुणाकरता तिथं ते ताने आवा ताने तिथं ते ताने आवा हे बात केलता का तुम्ही नाही तुमची ड्युटी ती आहे का येता भानगड देखी मी हा या ती नुसती आव काय करे तो म्हणे बाई आली ग आली माझी धनी बाई आली ग आली माझी धनी बाई आली ग आली माझी पका आले माझे धनी बाई आले ग आले माझे धनी बाई आले ग आले माझे धनी मी नाही सुनगा पैठणी मी नाही सुनगा पैठणी सुनगा पैठणी मी नाही सुनगा पैठणी माझा भरदार लक्षणी माझा भरदार लक्षणी माझा भरदार लक्षणी माझा भरदार लक्षणी आज ववाडू चक्रपाणी आज ववाडू चक्रपाणी इतना नाची ना का सीखे उसको सिखलाना ऐसे बंदर को सिखाना है तो घर पानी में डुबाना बराबर बंदर को शिकला के अपना घर ना जलाना बरोबर नाना चालू असतं इडा पिडा जाओ महाराज तुमच्या तलवारीला ईशो मला वाढण्याबद्दल आपल्या ताटात 501 रुपये घ्या ओ बापरे ओ वालू कालू हा कालू बापरे नाना ने 501 रुपये टाकले बोलेंगे डायरेक्ट वो नानी मैं भी बोंगल लू क्या अय बोगल लिव का बोगल लिव क्या वो लू क्या मैं भी पैसा पैसे निकालने अरे ते पैसाच नाही लय कावरीले रे काका तिला पैसा काढू दे रे पका ताट चांदीने दिस रहा है ना बापरे चांदी नाही बेटा या घर मध्ये चांदीचे नाणे आता इतने प्लास्टिक नाही हो माय मेरे वरून प्लास्टिक लायले मधनं चांदी असं आहे का हा अरे बाबा वरून दिखावा करणं पडतो काय करा रे काय समाडील गाड्या तू अवघड गेला पाजीला ना हा अरे काय जाय मला 501 रुपये दिले हा आपले 400 ते भेटतील अरे रायना 400 300 ते भेटतील रायना 300 200 ते भेटतील अरे रायना 200 100 रायना 100 50 रायना 50 10 रुपयाचं भेटतील एक पोत्री मारली बाहेर द्या रे मायने जाऊ ना मी बी बोलतो तुम्हाला म्हणजे आशा लागल्यास हा तुमच्या आईच्या ताटात 500 घेतले आता तुम्हाला काही मिळेल असं. मा अरे वडिलांनी म्हटलेले काय? आई म्हणो हा. पण आशा न म्हणो. नाही आशा गंभीर पाच राहू द्या हा? आशा गंभीर पाच राहू द्या तुम्ही बघा हे कसं बोलते नाही ते बोलते जाऊ द्या त्याला आशेचे नाव काढू नका हा आशा नाव काढ असं आहे का हा वावालू का वावालू तुमले लक्षात आहे ना मग हा. शिपाई पका भाऊ कोको कोल्ला जायला रे मग वल्ला करणं गेलं वल्ला करणं वल्ला करू काय करतो मग बेड घाटा की ना अरे तेल तुला तेल मिळते टाक का तेल तेल त्रास होतो का यार तेल पाहिजे नाही लाय टाकणं काढी ऐकेल मग मग बरं आणलं मिक्स करावं लागतं ते मग
तेल टाकणं पडस का दिवानं तेल आते वल्ल चिकट होणार तेल जरा सगळं दोघं वापरायचं. हा तांदूळ बाई खडा आहेत रे तांदूळ किती खडा आहेत रे ऐका बापरे तू एक सडबासड चाल दिला ना काय तसं नाही रे खडा खडा बाजूला कर अरे मग असा करतो तुला असा असा चाल दिला ना खडा खडा बटा भैया आलं भैया त्या आते हा साहेब जे बोलले ते सगळं आखो माखो कानबाई राखो कानबाई नी रख्या राजा बने भोख्या ना तुला बोख्या दिली ना का नाना आहे का त्याला? अरे तुला का मोठे दिसतं का? नाना बोख आहे का बाडवी ना लाज वाटायला पाहिजे बोख्या मर रहा है ना बोख्या आहे का तुला का मोठे दिसते का? बोख्या रान दुःख गावठी डुक्कर बोलला असता ते. मूर्ख गुन्हागार. येत नाही मग मध्ये कशाला जग मारतो? शासनावर. अरे माझी परवानगी आहे ना तुम्हाला. असं कसं बसणार म्हणजे? अहो तुमची पदवीवरची आमची पदवी खालची आणि माझ्या लायकी नाही माझी शास आदिती आहे ना. माझी परवानगी आहे ना. मग बसून ये ना. तुम्ही इच्छाची का नको मग? मी तुला शिकवून देतो. मला शेकी राहणार का अरे अरे हा. तो वाण मला चाललाच नाही. बटू का मग बसले ना. बटू का हा. हे बघा. हे काय करतो? मोठा लोक असं झाला बघे. मुक आहे ना त्यात तेल टाकलेलं असतं. असं मिक्स करून अडूच लावून द्यायचं. तांदूळ असतात ना त्याच्यात खडे असते ना असे रोवून खडे खडे बाजूला होतात. तांदूळ एका बाजूला होतात. अडूच असा चिपकून द्यायचं. लक्षात घे. कामात येईल तुला. पिढा पिढा जाओ बडी ते राजो आपल्या तलवारी शेष असावं महाराज. मला भवाना बदल ग महाराणी तुझ्या ताटातील केळे कोणाकडचा? माझ्या ताटाचा. अरे बोलायचं अक्कल आहे का नाही? अरे काही लाज आहे का तुला नाना त्यांना ताटमा 3 केळ टाकीला ना अरे तीन खेळ देतो का नानांना? मग तसं पका बरोबर आहे 3च कस काय बघा तू ना महाशिवरात्र तसं परवाची गेली. बाबा बाबा तसं नाही आता उपास चालू आहेत का नाही उपास चालू आहेत ना मी 1 डझन केळी होतात 1 डझन मार्केटला येतात 12. हा 3 काबूल दिनार 3 याल दिनार 3 मी खातात खाली किटल्या राहणार त्या तुमली दिनार कोणाकडचा? वा वा हुशार लई दिसतो मला. अरे बोलताय तिथे मध्ये तोंड नाही घालायचं जाणी का आता? काकू काय बोलली तू अरे बोलता येत नाही ना मध्ये तोंड नाही टाकायचं. काकू काय? आई तोंड खावा नाही मधमा घाला नाही ए कुठं रे? कसा आहे असं तुम्हाला बोल ना मग काय काय का बोल? हा. आता तुमचं काही काम नाही इथं. नाही जा पारा करा बाहेर जा तुम्ही. गेटवर जाऊन पारा द्या. बापरे म्हणजे आम्हाला काही अरे तुमचं काहीच काम नाही बाबा. बाबांना मूड बनी जायले का काय रे? तेच म्हणालो नाना अरे नाना डोळ्या लाल पडी आमची काहीतरी प्रायव्हेट गोष्ट आहे. हो ना प्रायव्हेट गोष्ट आहे ते डोळ्या लाल पडी जात ना काय रे? काहीतरी चक्कर आहे आज तुला चक्कर मला. काही टेन्शन नाही मला. एक काम करा ना मग काय करायचं? आम्ही भिजत मागे चालले जातस आणि मग यसले बी उठाड येतस काय? यसले बी उठाड येतस म्हणलं कोणाकडे? एक काम करा ना काय करायचं भाऊ? हो भाऊ बांध्या हो चक्रम बघा कथा ना. अरे बोलायची अक्कल आहे का नाही? बोलायची अक्कल आहे का नाही? येड्या माणसाला. अरे काय मूर्ख झाला तू? मूर्खवी जायले तू मग? अरे त्याला बोलतायत की कशाला बोलायला लावतो त्याला? जास्त बोललाय ना तू मग? जास्त बोललाय ना म्हणे बाबा आमच्या म्हणे असं काय पण बोलतो
बाबा काय झालं भाऊ? इकडे हा येडा आहे तो हा काय घ्यावे केळं सोलून खातो. मी अख्खा नाक कपासाडलेस काही बोल नको येडा कथाना काय काय झालं? हो अंजामध्ये ही बोलण्याची रीत आहे का? ते का नाव अलग दिसतं का काय त्याला? असं मी काय म्हणस लाईट बंद कर लिहू का हा, त्याच्यापेक्षा हे सवाल देतो मला. वा रे वा. आओ, तुम्ही लाडवलं त्यांना दोघांना, तुम्हीच लाडवलं. जास्त नको बोलू तू काय झालं रे? जास्त नको बोलू तू जास्त नको बोलू काय झालं? बघितलं किती लाडवलं तुम्ही, लाडवलं. हा बाबांनी लाळले आणि तुम्ही चढायले ए, डोकावर कधी म्हणशील? कधी म्हणशील? मूर्ख गुन्हागारचा. वा रे वा. ए, दोन आहे सारे दोन नौकर. इकडं बघा. काय म्हणा? काय झालं? काय म्हणाले? म्हणजे अरे 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 काय बोलले पण ते? अरे झालं काय, काय बोलले मी? अरे काय झालं शिपाई? इतका संतापला? काय झालं रे? कशाबद्दल रे? अरे 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 झालं काय शिपाई? नोकरीला राजीराम? अरे अरे झालं काय पण तुम्हाला? अरे पण मंडळी चांगली आहे, कार्यकर्ते चांगले, गाव चांगलं आहे. अरे सर्व चांगलं आहे, खाणं पिणं आपले सर्व व्यवस्थित आहे, पण तो बाबाला समजेल ना का काही? अरे बापासारखा माणूस आहे, बोलला असेल काही अरे जाऊ दे, एवढं राग नाही मानलं पडत. अरे एवढा बिगर इज्जत तर तमाशा करत ना आपण. आणि कसं नसतं आता बापासारखा माणूस आहे, बोलला असेल काय बोलला पण अरे पण मग एवढं बी चला आपण काही चुकलोच का? गंगवडन बरोबर नाही, रंगबाजी बरोबर नाही. नाही, कार्यक्रम सगळं येतो नाव कोणी ठेवले कार्यक्रम व्यवस्थित होय ना का झालं काही चुकीचं आहे काम नाही. अरे मग त्या बाबाला समजत का काही? जाऊ दे ना भाऊ. 2 मिनिटं हसू नका 2 मिनिटं काहीतरी बोलणार तो कधी चिडत नाही इथला मजाक नाही करा बरं का, मी मजाक नाही करा.